शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. अनेक शेतकरी सध्या एकच प्रश्न विचारत आहेत, माझे नाव यादीत आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण यादी कशी तपासायची, कोण पात्र ठरू शकतात आणि कोणत्या चुका टाळायच्या याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी अनेक शेतकऱ्यांना माहिती नसते. शेतकरी बांधवांनो, शेती हा आपला देशाचा कणा आहे. मात्र शेती करत असताना अनेक संकटाच्या समोर जावे लागते. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, तर कधी बाजारभाव असल्यासारख्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत घेतलेले पीक कर्ज फेडणे कठीण होते. याच पार्श्वभूमीवर कर्जमाफी हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अनेक ठिकाणी सोशल मीडियावर कर्जमाफी याची यादी जाहीर झालेला मेसेज व्हायरल होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की कर्जमाफी म्हणजे नेमके काय. कर्जमाफी म्हणजे शासनाकडून पात्र देणाऱ्यांना पीक विमा कर्ज किंवा ठराविक मदतीपेक्षा कर्ज माफ करणे. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक दिलासा मिळतो आणि नव्याने शेतीसाठी उभे राहण्यास मदत होते. आता प्रश्न येतो की कोणती शेती पात्र ठरू शकतात. साधारणपणे पीक कर्ज घेतलेले शेतकरी, शासनाने निश्चित केलेल्या कालावधीत कर्ज घेतलेले शेतकरी आणि बँकेच्या नोंदीमध्ये पात्र असलेले शेतकरी याचा विचार केला जातो. मात्र अंतिम पात्रता शासनाच्या अधिकृत नियमांवर अवलंबून असते. अनेक शेतकरी विचारतात की माझे नाव यादीत आहे की नाही, कसे तपासायचे? यासाठी सर्वप्रथम आपल्या बँकेशी संपर्क साधावा. संबंधित सहकारी संस्था, सेवा सोसायटी किंवा कृषी कार्यालयात चौकशी करावी. अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यानंतर यादी तपासावी. शेतकरी बांधवांनो, सध्या सोशल मीडियावर अनेक बनावट यादी आणि खोटे मेसेज फिरत आहेत. त्यामुळे कोणतीही माहिती मिळाल्यास तिची खातरजमा करणे अत्यंत आवश्यक आहे. अधिकृत आदेश किंवा सरकारी संकेतस्थळावर माहिती उपलब्ध झाल्यानंतर त्यावर विश्वास ठेवा. कर्जमाफी संबंधित कागदपत्रांमध्ये सामान्यतः आधार कार्ड, सातबारा, उतारा, बँक पासबुक, कर्ज खाते, मोबाईल क्रमांक आणि इतर आवश्यक कागदपत्राची गरज लागू शकते. त्यामुळे ही कागदपत्रे तयार ठेवणे फायदेशीर ठरते. अनेक वेळा शेतकरी काही छोट्या चुका करतात, जसे की आधार आणि बँक खाते लिंक नसणे, कागदपत्रामध्ये नाव वेगळे असणे, चुकीचा मोबाईल नंबर देणे किंवा बँक खात्यातील माहिती अपडेट नसणे. अशा चुका टाळणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीला OTP, बँक खाते क्रमांक किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका. कर्जमाफीच्या नावाखाली फसवणूक करणारे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुढे काय होणार. याबाबत शासनाकडून किंवा संबंधित विभागाकडून अधिकृत माहिती जाहीर झाल्यानंतर अंतिम निर्णय स्पष्ट होईल. त्यामुळे अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत अपडेट्स वाट पाहणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. सरकार साधारणपणे 2 पद्धतीने शेतकऱ्यांना दिलासा देतो. थकीत कर्जमाफी, ज्या शेतकऱ्यांचे कर्ज ठरलेल्या मुदतीत फिटकलेले नाहीत आणि ते थकीत झाले आहे, अशा शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाते. यापूर्वी यात 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात आली होती. प्रोत्साहनपर लाभ, जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि वेळेवर आपल्या कर्जाची परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयांचे अनुदान दिले जाते. जर तुम्हाला कर्जमाफी किंवा 50,000 रुपयावर प्रोत्साहनपर अनुदान लाभ घ्यायचा असेल तर खालील निकष पूर्ण करावे लागतात. बँक खाते, कर्ज राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, DCCB घेतलेला असावे. नियमित परतफेड 50,000 रुपयांच्या योजनेचे शेतकऱ्यांचे सलग 3 वर्ष कर्जाची वेळेवर परतफेड केलेली असणे आवश्यक आहे. अल्प व अस्तअल्प भूधारक, ज्या शेतकऱ्यांकडे कमी जमीन आहे, अशा गरजू शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते. कोणाला लाभ मिळत नाही आणि कोणती व्यक्ती अपात्र व्यक्ती आहे. माजी मंत्री, आमदार, खासदार, शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असणारे कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, ज्यांची शेतीव्यतिरिक्त इतर मोठे उत्पन्न आहे किंवा जे आयकर, इन्कम टॅक्स भरतात. सहकारी क्षेत्रातील साखर कारखान्यातील सूतगिरण्यांचे संचालक. सरकारकडून कर्जमाफी किंवा अनुदानाच्या पात्र शेतकऱ्यांसाठी यादी, बेनिफिकेशरी लिस्ट थेट गावातील ग्रामपंचायत किंवा आपले सरकार सेवा केंद्र पाठवली जाते. तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जायचे लागेल. तिथे तुमचा आधार कार्ड नंबर किंवा बँक पासबुक नंबर देऊन तुमचे नाव यादीत आहे का ते तपासावे लागेल. जर तुमचे नाव शासनाच्या कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर अनुदानाच्या यादीत आले तर
तुम्हाला आधार प्रमाणीकरण ई-के-वाय-सी करणे बंधनकारक असते. याशिवाय पैसे खात्यात जमा होत नाहीत. कसे करावे? आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक अंगठ्याचा ठसा लावून आधार कार्ड प्रामाणिकपणे करावे लागते. तक्रार निवारण: जर तुमचे नाव यादीत नसेल किंवा रकमेबाबत काही तक्रार असेल तर तुम्ही तिथेच तक्रार नोंदणी करू शकता. महत्त्वाचा सल्ला: कर्जमाफी 50,000 रुपये अनुदानाचा लाभ थेट तुमच्या त्या बँक खात्यात जमा होतो जे खाते आधार कार्डशी लिंक आहे. त्यामुळे तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असल्याची खात्री करून घ्या. तुम्हाला विशिष्ट वर्षाच्या योजनेबद्दल किंवा तुमच्या जिल्ह्यातील चालू असलेल्या यादीबद्दल अधिक माहिती हवी आहे का? महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी आणि 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानाबाबतचे सर्व मोठे निर्णय राज्य सरकार आणि मंत्रिमंडळ घेते. सध्याच्या स्थितीनुसार हा निर्णय कोणी आणि कसा घेतला त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ: हा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. सरकार पण विभाग या योजनेची अंमलबजावणी करतो. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना या मूळ योजनेची घोषित आणि अंमलबजावणी राज्य सरकारने केली होती, ज्यामध्ये 2 लाखांपर्यंत कर्जमाफी दिली गेली. 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ: जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांना 50,000 पर्यंतचा आनंद घेण्याची निर्णयही राज्य सरकारने घेतला नसून त्यांचा निधी वाटपाचे टप्पे सरकारकडून वेगवेगळे मंजूर केले जातात. सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार खालील गोष्टी निश्चित करण्यात आल्या आहेत. थेट बँक खात्यात पैसे डीबीटी कोणत्याही माध्यम न ठेवता पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जातात. पारदर्शकता: भ्रष्टाचाराला वाव मिळू नये म्हणून आधार प्रमाणीकरण ई-के-वाय-सी अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. म्हणजे शेतकऱ्यांचे अंगठ्याचा ठसा लावल्यानंतर बँक खात्यात पैसे जमा होतात. निधी मंजुरी: या योजनेसाठी लागणारा निधी राज्य सरकार बजेट, अर्थसंकल्प आणि पुरवणी मागण्याद्वारे मंजूर करते. जसा निधी उपलब्ध होतो तशा पात्र शेतकऱ्यांना नवीन प्रसिद्ध केल्या जातात. जर तुम्हाला पाहायचे असेल की सरकारने तुमच्यासाठी निर्णय घेतला आहे की नाही, म्हणजे तुमचे नाव पात्र यादीत आहे का, जर तुम्ही खालील गोष्टी करू शकता. CSC केंद्र: तुमच्या गावातील किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन विशिष्ट योजनेचे पोर्टलवर तुमचा आधार नंबर टाकून स्टेटस चेक करा. बँक शाखा: ज्या बँकेकडून तुम्ही पीक कर्ज घेतले आहे त्या बँकेला जाऊन मॅनेजरला विचारू शकता की तुमच्या खात्यावर कर्जाच्या कर्जमाफी किंवा अनुदानाचा लाभ जमा झाला आहे का. तुम्हाला या योजनेच्या शासन निर्णयाची GR प्रत पाहायची आहे का, की तुमच्या जिल्ह्यातील चालू असलेल्या वाटपाबद्दल माहिती हवी आहे का. शेतकरी कर्जमाफी 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानाबाबत अजून सविस्तर आणि सलोख माहिती खालीलप्रमाणे आहे, जी तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यास मदत करेल. अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी आणि 50,000 रुपयाचे प्रोत्साहनपर अनुदानाबाबत 2026 मधील सर्वात मोठी अपडेट खालीलप्रमाणे आहे. राज्य सरकारचे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाची योजना जाहीर केली आहे. सरकारने जुन्या योजनांमधील राहिलेल्या त्रुटी दूर करून नवीन कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. 2 लाखांपर्यंत कर्जमाफी: ज्या पात्र शेतकऱ्यांचे पीक विमा कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे त्यांचे 2 लाख रुपयांचे कर्ज माफ केले जाणार नाही. 50,000 रुपये प्रोत्साहन लाभ: ज्या शेतकऱ्यांनी 2020 ते 2025 या काळात आपले पीक कर्ज नियमितपणे आणि वेळेवर फेडले आहे त्यांना 50,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल. या वेळेची कर्जमाफी अधिक पारदर्शक आणि जलद गतीने करणाऱ्या सरकार ॲग्रीस्ट्रॅक या प्रगत डिजिटल प्रणालीचा वापर करत आहे. तुमचे बँक खाते आणि शेतीचा डेटा डिजिटल पद्धतीने जोडला गेल्यामुळे पात्र शेतकऱ्यांची माहिती थेट सिस्टीममध्ये येईल. या योजनेचे पैसे नेहमीप्रमाणे थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात DBT ने जमा केले जातील. ज्या शेतकऱ्यांना नाव पूर्वीच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत आले होते, परंतु काही तांत्रिक कारणे किंवा ई-के-वाय-सी अपूर्ण असल्यामुळे पैसे अडकले होते,
त्यांच्या राहिलेल्या याद्यांवरची काम सुरू आहे. आधार प्रमाणीकरण EKYC जर तुमचे नाव जुन्या किंवा नवीन यादीत आले असेल तर जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक अंगठ्याचा ठसा देऊन EKYC पूर्ण करणे. बँक खाते तपासणे. तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असून त्यावर मॅपिंग सक्रिय आहे की नाही बँकेत जाऊन याची खात्री करा. अधिकृत पोर्टल. नवीन यादी प्रसिद्ध असल्यावर तुम्ही अधिकृत सरकारी MyID पोर्टलवर किंवा ग्रामपंचायतीमध्ये तुमचे नाव तपासू शकता. तुम्हाला तुमच्या विशिष्ट बँकेच्या पीक कर्जाबाबत काही अडचण आहे का की तुमच्या जिल्ह्याची यादी आली आहे की नाही हे पाहायचे आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना असा समज असतो की थेट 50,000 रुपये खात्यात येतात, पण त्यांचे गणित थोडे वेगळे आहे. जर एखाद्या शेतकऱ्यामध्ये पीक कर्ज 50,000 रुपयापेक्षा जास्त असेल, उदाहरणार्थ 70,000 रुपये, आणि त्यांनी ते वेळेवर फेडले असेल तर त्यांना पूर्ण 50,000 रुपये मिळतात. जर एखाद्या शेतकऱ्याचे कर्ज 50,000 रुपयापेक्षा कमी असेल, उदाहरणार्थ 35,000 रुपये, तर त्यांना कर्जाच्या रक्कमेइतकेच म्हणजे 35,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ मिळतात. जेव्हा तुमचे नाव सरकारच्या पात्र यादीत येतो तेव्हा आधार प्रमाणीकरण EKYC करण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टीची गरज असते. आधार कार्ड, बँक पासबुक, आधार कार्ड असलेला मोबाईल नंबर ज्यावर OTP येतो. सरकार या योजनेचे काम खालील 3 टप्प्यात पूर्ण करतो. टप्पा 1. यादी प्रसिद्ध. सरकार पात्र शेतकऱ्यांची यादी बँक आणि CSC केंद्रावर पाठवतो. शेतकऱ्यांनी काय करावे? आपले नाव यादीत आहे का ते तपासणे. दुसरा, EKYC. शेतकऱ्यांना आधार कार्डची पडताळणी केली जाते. शेतकऱ्यांनी काय करावे? ESC केंद्रात जाऊन अंगठ्याचा ठसा देणे. दुसरा टप्पा, रक्कम जमा. EKYC यशस्वी झाल्यानंतर सरकार थेट बँकेला पैसे वर्ग करतो. बँकेत जाऊन आपले खाते तपासणे आणि पैसे काढणे. शेतकरी कर्जमाफी किंवा 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान यावा घेऊनही अद्याप ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही किंवा खात्यात पैसे आले नाही त्यामागे काही विशिष्ट तांत्रिक आणि सरकारी कारणे आहेत. ज्यांची कर्जमाफी झालेली नाही त्यामागील मुख्य कारणे आणि वर्गवारी खालीलप्रमाणे आहे. शासनाच्या निष्कर्षानुसार खालील श्रेणीतील शेतकरी योजनेसाठी अपात्र ठरले आहेत, त्यामुळे कर्जाची कर्जमाफी झालेली नाही. आयकर भरणे. ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील व्यक्ती इन्कम टॅक्स भरतात. सरकारी नोकरी. कुटुंबामध्ये कोणी शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असेल तर श्रेणीत कर्मचारी वगळून पेन्शनधारक ज्याची निवृत्ती वेतन दरमहा 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे. राजकीय पदे. माजी मंत्री, आमदार, खासदार किंवा साखर कारखाना, सूतगिरणीचे संचालक. इतर उत्पन्न. शेतीव्यतिरिक्त इतर मोठे व्यावसायिक उत्पन्न करणारे व्यक्ती. अनेक शेती अपात्र असूनही केवळ तांत्रिक त्रुटीमुळे त्याचे पैसे अडकलेले आहेत किंवा यादीत नाव आलेले नाही. EKYC न करणे. ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीत आले होते परंतु त्यांनी अद्याप CSC केंद्रात जाऊन अंगठ्याचा ठसा लावून आधार प्रमाणीकरण केले नाही. आधार बँक खाते लिंक नसते. कर्ज खाते आधारशी कार्डशी लिंक नसेल किंवा बँकेत DBT पर्याय सुरू नसेल तर सरकारकडून पैसे ट्रान्सफर होत नाहीत. बँकेकडून माहिती न जाणे. काही वेळेस स्थानिक बँका किंवा सोसायट्याकडून शेतकऱ्यांना संपूर्ण डेटा, उदाहरणार्थ कर्जाची तारीख, रक्कम, सरकारी पोर्टलवर अपलोड करताना चुका होतात, ज्यामुळे नाव यादीतून सुटते. नवीन यादीची प्रतीक्षा. सरकार संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा एकाच वेळीचा निधीचा वाटप करत नाही. हे वाटप टप्प्याटप्प्याने केले जाते. जर तुमचा टप्पा अजून आला नसेल, तुमचे नाव यादीत नसेल तर पुढे नवीन यादीत येऊ शकते. बँकेत चौकशी करा. तुमच्या बँकेला जाऊन मॅनेजरला विचारा की माझा कर्जमाफीचा डेटा सरकारकडे पाठवला आहे. सरकार निबंधक कार्यालय. तुमच्या तालुक्याचा सहकार निबंधक कार्यालयात शेतकरी ऑफिस जाऊन तुम्ही लेखी अर्ज किंवा तक्रार दाखल करू शकता की तुम्ही पात्र असूनही तुमचे नाव यादीत आले की नाही. पोर्टलवर CSC केंद्रात जाऊन जुन्या यादीत तुमच्या नावावर काही त्रुटी दाखवत आहेत का हे तपासा आणि तिथून ऑनलाईन तक्रार नोंदवा. तुमचे नाव यादीत येऊन पैसे अडकलेले आहेत की पहिल्याच यादीत नावच आलेले नाही. कर्जमाफी किंवा 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानाच्या यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी सरकारने अतिशय सोपी पद्धत ठेवली आहे. ही यादी तुम्ही 2 मुख्य ठिकाणी पाहू शकता. शेतकऱ्यांना सोपे जावे म्हणून सरकार ही यादी ऑनलाईन पोर्टलवर थेट CSC लॉगिनमध्ये देते. तुमच्या गावातील किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जा. तिथे तुमचा आधार कार्ड नंबर किंवा तुमचा कर्ज खाते क्रमांक घ्या. केंद्र संचालक ज्याच्या सरकारी लॉगिनमधून तुमचं नाव टाकून तपासतील. जर तुमचे नाव पात्र शेतकरी यादीत असेल तर तिथे तुम्हाला एक विशिष्ट क्रमांक मिळेल.
नाव आल्यानंतर तिथेच तुमचा अंगठ्याचा ठसा लावून EKYC म्हणजेच आधार प्रमाणीकरण करून घ्या. जेव्हा नवीन यादी जाहीर होते तेव्हा सरकार त्याची एक प्रत स्थानिक पातळीवर पाठवते. ग्रामपंचायत कार्यालय तुमच्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये किंवा चावडीवर पात्र शेतकऱ्यांच्या यादीत नोटीस बोर्डावर लावली जाते. तुम्ही तिथे जाऊन तुमचे नाव तपासू शकता. तुमची बँक शाखा ज्या बँकेतून किंवा विकास सोसायटीकडून तुम्ही पीक कर्ज घेतले आहे त्या बँकेच्या नोटीस बोर्डावरही पात्र शेतकऱ्यांची यादी लावली आहे जाते. तुम्ही बँक मॅनेजरला भेटूनही नाव तपासू शकता. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.